विभूती योग 10वा अध्याय आपला चालू आहे आणि त्यातला आज 28वा श्लोक आहे. आयुधानाम महम वज्रम धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्पः सर्पाणामस्मि वासुकी अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम्. आता मागे आपण विभूती योग सुरू केल्यापासूनच आपल्याला कळतंय की त्यांनी सगळीकडे तो आहे, आपल्यात आहे. आपण त्याला कसं जाणायचंय? विभूती आहेत ते ठीक आहे की प्रत्येक विभूती म्हणजे काय लक्षात आलं असेल आता इथपर्यंत, किंवा आज जे होतील ना विभूती दिसतील त्याच्यात एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक ग्रुप सेक्शन मध्ये त्यांनी त्याचा एक रिप्रेझेंटेटिव्ह ठेवलेला आहे. अॅनिमल्स मध्ये आहे, शस्त्रांमध्ये आहे, देवांमध्ये आहे. त्याच्यानंतर वेगळे वेगळे आता इथे पितृदेवतांचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर जी शस्त्र आहेत त्याच्यामध्ये हे आहे. नंतर कपिला गाय, कामधेनू, तिच्यामध्ये तो आहे. म्हणजे काय की नागामध्ये आहे, सर्पकुळामध्ये. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी एक एक एनर्जी त्याची टाकलेली आहे जी पॉवरफुल आहे. आणि मग ती म्हणजे काय असते? ती राजासारखी असते त्या पूर्ण ग्रुपमध्ये. ग्रुप म्हणजे अॅनिमल्सचा, आता सर्पांचा ग्रुप घेतला, स्नेक किंगडम म्हणू शकतो, किंवा स्नेकची पुरी लायनेज, तर त्याच्यामध्ये वासुकी हा राजा होता. तर ह्या मुख्य राजासारख्या मुख्य रोल प्ले मध्ये त्यांनी टाकलेला आहे स्वतःला हा. आणि मग तिथून निर्मिती झालेली आहे. आणि ह्याची डिटेल्स ना आपल्या श्रीमद भागवतात खूप छान सांगितलेत. कारण सृष्टी निर्माण होणार कशी, एकाचे अनेक आणि अगणित कसे होणार, फार अवघड आहे. असं निर्माण करणं, एकातनं अनेक निर्माण करायचे, अगणित निर्माण करायचे. म्हणून त्याला त्याची एक एक विभूती टाकावी लागली प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक एरियात, प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक रोलमध्ये त्याला एक एक त्याचा अंश, विभूती म्हणजे काय, अंश, तो त्याला टाकावा लागला. आणि मग तिथून ती लायनेज पूर्ण सुरू झाली. आणि म्हणून मग आता त्या एका एका वासुकीमधनं जर सगळे नाग सर्पकुळ येणार असेल, तर अर्थातच त्याचा अंश प्रत्येकामध्ये असणार. पुढेच्या किती लायनेजची एक्सटेंड होऊ दे, पण त्याच्यामध्ये तो अंश प्रत्येकात आहे. असं करून त्यांनी स्वतः प्रत्येकात हजर राहून ही सृष्टी निर्माण केली. हा आहे विभूती योगचं अंडरस्टँडिंग, की आपल्याला विभूती योग मग आपण काय फक्त मग सर्पांमध्ये इतके सर्प आहेत, मग वासुकी सर्प होता जो आपल्याला श्रीकृष्णाच्या आणि याच्यात जन्माच्या वेळेला माहिती आहे, किंवा आणखीन कुठल्या मायथॉलॉजिकल स्टोरीमध्ये त्याचा रेफरन्स येतो, मग तोच. मग बाकी आपल्याला जे सर्प दिसतात भूमीवरचे, मग ते काय प्राणी आहेत का? असं नाहीये. तेच आपल्याला समजायचं या विभूती योगातनं. आपण फक्त नॉलेजसाठी हा वासुकी होता, कपिला कामधेनू गाय आहे, किंवा इंद्रदेवता आहे, किंवा ऋषींमधले कश्यप आहेत, ते आपल्याला नॉलेजसाठी ठीक आहे. पण म्हणून बाकीचे ऋषी मुनी जे सप्तर्षी किंवा ग्रेट ऋषीज होऊन गेले, ते काय असेच नव्हते ना. तेही त्याचाच अंश होता. म्हणून सांगायचा हेतू हा, मेन मुद्दा हा आहे की त्यांनी स्वतःचा एक एक दाणा प्रत्येकीकडे टाकला. जसं आपण आपण नाही, एका झाडातनं जे फळं येतात, आंब्याचं झाड आहे, त्या एका कोळीतनं अगणित कोळी निर्माण होतात. आणि त्या अगणित कोळी आपण घेतो, आणि मग शेतकरी तो एक 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 टाकतो. त्यातनं पुन्हा एक झाड फुलतं, आणि त्याच्यातनं पुन्हा अनेक होतात आंबे. असं करत 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 कसं वाढत जातं, अगदी सेम त्यांनी इथे केलेलं आहे सृष्टी निर्मितीमध्ये. पण हे सांगायची वेळ काय येते, कारण अज्ञान हे इतकं झाकोळून टाकतं जीवाला. सृष्टीमध्ये आल्यानंतर, जन्म झाल्यानंतर पहिलं रडणं जे असतं फटका मारल्यावर,
बाळाच्या पाठीवर त्याला जर्क दिल्यानंतर जो पहिला श्वास घेऊन जो बाळ रडतो, तेव्हा त्याला पूर्व आपला अनुभव आणि पूर्व स्मृती नष्ट होते त्या क्षणाला, पहिला श्वास घेतो तेव्हा. आणि त्यामुळे त्याला रडतं याच्यासाठी की त्याला काहीच कळत नाही काय चाललंय. आणि मग पुढे सगळी जी दुर्दशाच म्हणायची मनुष्य जीवनाची, की त्याला काही कळत नाही. बाळाला काय होतंय ओळखणाऱ्याने आईनं ओळखलं तर ठीक आहे. एखादी आई जर किंवा त्या बाळाची आई तिथे नसेल, तर त्या बाळाला का रडतंय हे बाकीच्यांना थोडंच कळतं आणि ते वेदनांमध्ये कळवळत राहतं. म्हणजे ही दुर्दशाच आहे जन्मानंतर. तर असा असा त्याचा जर्नी सुरू होतो. पण मुळात तो आतमध्ये आला तेव्हा त्याला सगळं ज्ञान होतं. गर्भातनं बाहेर येईपर्यंत ज्ञात असतं. म्हणून ही इतकी जास्त प्रभावशाली ही जी माया आहे, प्रकृती आहे, त्यामध्ये आपल्याला आपण सुद्धा परमात्म्याचा अंश आहोत हे विसरायला झाल्यामुळे आणि मग आपण प्रापंचिक महाभारतात युद्ध करत बसतो आपल्या भोवतीच्या लोकांशी. आणि तिथे आपल्याला कळावं म्हणून साठी ही विभूती योगाचा अभ्यास आवश्यक आहे. आणि म्हणून त्याला सांगण्याची वेळ आली की का बाबा, तो काय मी असं करून नाही सांगत आहे, तर तो जाणीव करून देतायत, ते आपल्याला जाग करतायत की अरे बाबा जागा हो, हे सगळं माझं आहे, माझ्यातच तू आहेस आणि तुझ्यात मी आहे. असं सगळ्या प्रकारांनी परमात्म्याला समजून घेऊ शकतो. आयदर आपण आपल्यात बघायचं, आयदर आपण बाहेर बघायचं. दोन्ही पैकी एक काहीतरी आतमध्ये शोधा, नाही तर बाहेर शोधा. पण बाहेर शोधण्यापेक्षा आधी जर पहिले मी परब्रह्म आहे याचा अभ्यास जास्त करा, जेणेकरून इंटेन्सिव्हली लक्षात येईल की सृष्टी काय आहे. आणि परमात्म्याला आपण लोक म्हणतात ना, देव कोणी पाहिलाय, कोणाला माहिती देव, 10 नावं आहेत, 1000 नावं आहेत, प्रत्येक जाती धर्माचे वेगळे वेगळे देव कोणी पाहिला. पण जेव्हा अनुभव येतात तेव्हा आपल्या अवतीभोवती तोच आहे. तोच हॉस्पिटलमध्ये सेवक बनून येतो, नर्स बनून येतो, डॉक्टर बनून येतो. म्हणजे कुठे आपण अडचणीत सापडलं असेल तर समोरचा माणूस तोच बनून येतो. हे आपण अगदी तुकारामांच्या पिक्चर मध्ये किंवा कुठल्याही संतांच्या मूवी मध्ये आपण म्हणतो हा हा विठ्ठल आला बरं. अरे पण आपल्या बरोबरही विठ्ठल असतो ना, येत असतो ना सारखा. आपल्या राहणारा आपल्या बरोबरचा विठ्ठलच आहे. जो पार्टनर आहे, घरातला फॅमिली मेंबर आहे, तोही विठ्ठल. मग आपण तिकडे तुकारामाला विठ्ठल आला, मग आपल्याला नाही येत. हा जो अज्ञानाची चादर आहे ना, ती काढली की परमात्मा सगळीकडे दिसतो. पण त्याच त्याला आवश्यकता पडतीये की जाग करून देण्यासाठी, की अरे बाबा रे माझ्या विभूती आहेत. मग त्या विभूती म्हणजे काय, तर अच्छा ह्याच्यात हा, त्याच्यात त्या, त्याच्यात ते. पण म्हणून आता पुढे ते पुन्हा कदाचित ते सांगतील की हे सगळं असलं तरी सर्वत्र मी आहे, हे मुख्य समजून घेतो. वज्र ते मी जाण आयुधा माझारी, इंद्राची या करी शोभते जे. आता इंद्रानी जे काही राज्य चालवताना त्याचं इंद्रपदला चालवताना त्यांनी जे राक्षसांचे संहार केले असतील किंवा आवश्यक युद्ध केली असतील, तर तिथे जे त्यांनी वज्र वापरलं, ते वज्रच मुळात परमात्माचा अंश आहे. तर ते बरोबरच काम करणार, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. आता इथे आयुधांमध्ये परमात्म्याने राहण्याचं काय कारण आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शस्त्रांमध्ये का असावं परमात्म्याने, तर म्हणजे आयुध म्हणजे मेटलचं बनलेलं असतं, लाकडाचं बनलेलं असतं. आता ह्यातनं आपण जास्त खोलात जाऊ तर आपल्याला कळेल की अरे ह्या सारख्या काय म्हणतो बा आपण, नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये सुद्धा जिवंत नाही आहेत आयुध, काही जिवंत नाही आहेत. पण नॉन लिव्हिंग वस्तूंमध्ये सुद्धा परब्रह्म सांगते की मी आहे. वज्र ते मी जाण आयुधा माझारी, इंद्राची या करी शोभते जे. आणि म्हणून आता मागे सांगितलं होतं की लाकडामध्ये सुद्धा व्हायब्रेशन्स आहेत. आपण जोरात राग आला म्हणून दरवाजा आपटतो, लहान मुलं करतात किंवा कधी कधी मोठी माणसं पण करतात. काही वादविवाद होतात घरातल्यांमध्ये, खटकन दरवाजा बंद.
पण त्या दरवाजा बंद करण्याने जो अँगर एनर्जी असते आपली, जे अग्रेशन आहे, ते जे आपण फोर्सफुली अटॅक करतो त्या डोअरवर, ते आपटल्यामुळे त्याच्या आतल्या ज्या सेल्युलर लेवलवर किंवा अगदी मायक्रो लेवलवर जे व्हायब्रेशन सुटतात, त्यांनी त्या लाकडाला सुद्धा इजा होते आणि त्याचा पीसफुल स्टेट डिस्टर्ब होतो. हे काही इमॅजिनेशननी नाही सांगत आहे, हे हे ह्या ऑटोबायोग्राफी ऑफ योगी ह्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे की धातूमध्ये, त्याच्यानंतर लाकडामध्ये व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. आपल्या रिॲक्शन, आपण जे त्यांना रिॲक्ट करतो, करतो त्याच्यामुळे. तर म्हणजे ह्यातनं आपण हे समजलं पाहिजे की लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग, सगळं 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 जे डोळ्यांनी दिसतं ते सर्व, ते सर्वांमध्ये परब्रह्म आहे. म्हणजे ते त्याचाच अंश आहे, त्याचंच स्वरूप आहे. वज्र ते मी जाण आयुध माझारी, इंद्राची करी शोभते जे, धेनू माझी मीच कामधेनू जाण, म्हणे विश्वक्सेन अर्जुनासी. विश्वक्सेन म्हणजे श्रीकृष्ण, खाली दिलेला आहे अर्थ. जन्मवित्या माझी जोका रतिपती, माझीच विभूती मदन तो. आता जन्मवित्या माझी का म्हणलंय, तर जन्म घेण्याचं कारण काम, कामाचा जो देवता आहे, कामदेवता, त्याच्याशिवाय निर्मिती कशी होणार. रतीचा नवरा आहे तो मदन, तो सुद्धा मीच आहे. म्हणजे काय की निर्मिती मागचं कारणही तिथेही तो उभा आहे. आपल्याला प्रत्येक दरवाजात परब्रह्म, श्रीकृष्ण म्हणा, परमात्मा म्हणा, तुम्ही काहीही नाव द्या, प्रत्येक दरवाजात आपल्याला तो उभा दिसेल. त्याच्यातनच आपण जायचंय. जसं ते हे असतं ना, आपण मॉलमध्ये जातो तर सिक्युरिटी गेट सारखं बसवलेलं असतं एअरपोर्टला, ते कसं आपल्याला त्याच्यातनच जावं लागतं, त्याच्याशिवाय आपण पलीकडे नाही जाऊ शकत. तर तुम्ही विभूती योग असा समजा की आपण ज्या ज्या गोष्टीला क्रॉस करतो ते सगळ्यामध्ये तो आहे. ज्याच्या ज्याच्या बरोबर आपण राहतो, आपण जर्नी क्रॉस करत असतो, ते सर्वांमध्ये तो आहे. जन्मवित्या माझी जोकारतीपती, माझीच विभूती मदन तो, जो कारण आहे पुढचा जन्म निर्मिती करण्यामागचा, ती कामदेवता सुद्धा परब्रह्म आहे. सर्पकुळा माझी वासुकी मी श्रेष्ठ, नागात वरिष्ठ अनंत मी. तर सर्पांमध्ये वासुकी आणि नागांमध्ये अनंत नाग. तर हे असे सगळ्या बघा, म्हणजे प्रत्येक ह्याच्यात त्यांनी आपल्याला टाकलेलं आहे सांगण्यासाठी. कदाचित याची गरज निर्माण होणार आणि म्हणून हे विशेष त्यांनी व्यक्तिविशेष असे दाखवलेले आहेत की ते सांगता येतील. पण त्याच्यावरून आपण समजून जायचं की सर्वत्र तोच आहे. जळदेवतात पश्चिमेचा स्वामी, वरुण जो तो मी म्हणे देवा. वरुण, पश्चिमेचा स्वामी वरुण, वरुण देवता, तो सुद्धा मीच आहे. अर्यमा नामक पितृदेवता जी, विभूती ती माझी पितृगणी. आता आपण पितरांना हे करतो ना, श्राद्ध वगैरे करतो, तर हा पितृलोक जो आहे, जिथे आत्मे जातात मृत झाल्यानंतर, पितृलोक जो आहे त्याची देवता हे आर्यमा नामाचे देव आहेत तिथे. आणि त्याच्यामध्ये ते मेन पाच आहेत, पाच देवता असतात. आणि त्याच्यामध्ये आर्यमा आहे, त्यांचं ग्रुपचं नाव आहे. त्याच्यामध्ये सगळे येतात. म्हणजे कोण, तर आता पुढे लगेचच नाव घेतलंय त्यांनी. यम येतो, त्याच्यानंतर चित्रगुप्त येतो. हे सगळे की आपल्याला कर्माचं फळ जे मिळतं, तर चित्रगुप्त लिहून ठेवतो तुमचं काय आहे, मग तुम्हाला नरक मिळणार का स्वर्ग मिळणार, हा जो हिशोब. म्हणजे मृत्यू, जन्म जगल्यानंतर पुढच्या जर्नीमध्ये आपण शिफ्ट होताना आपण मागे काय कामं केलेली आहेत त्याचा हिशोब ठेवण्यासाठी ही पितृदेवता आहेत, जे तुम्हाला पुढचा जर्नीचा हिशोब देतात. शुभाशुभ कर्मे ठेवितो लिहोन, हिशोब घेऊन मानसाचा, तो आहे चित्रगुप्त. कर्म तैसे फळ देवनिया मग, सुख दुःख भोग भोगविती. मग तो सांगतो इकडे जा तिकडे जा, तुम्ही चांगलं कर्म केलंय, पुण्यकर्म जास्त आहे. जसं त्या गोष्टीमध्ये आहे ना, श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रात
की ती बाई असते, ती मृत्यूनंतर तिला विचारतात, तू पुण्य पुण्य तुझं जास्त आहे का, तर दत्त भक्ताला जेवायला घातलं, त्या मानाने पाप तुझं कमी आहे. जबकि ती वाईट वागलेली असते, पण एकच कर्म केलेलं असतं की दत्त भक्ताला जेवण घालणं, तर ते त्याच्यावर पॉवरफुल होतं तिच्या दुष्कर्मांवर. तर ते ते म्हणजे विचारतात, तू पहिले पाप भोगणार की पुण्य भोगणार. तर ती पापाला निवडते, कारण जे कमी आहे ते मी पहिले करते, म्हणून पुन्हा सर्पकुळामध्ये सर्प जन्मामध्ये ती येते वापस, अशी तिची स्टोरी आहे. तर हे जे आहे डिस्ट्रीब्युशन प्रॉपर, म्हणजे इकडे जाणार का तिकडे जाणार, कोण माणसं इकडे जाणार, कोण, ते ज्याचं त्याला फळ देण्याचं काम चित्रगुप्त बसलेला आहे तिथे. ती देवता जी आहे, ती शक्ती जी आहे, ती परब्रह्माची आहे. तो प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये बसलेला आहे, जेणेकरून सृष्टीचा कारभार उत्तमरित्या चालू राहील. त्याच्यात कुठेही गडबड होणार नाही, कुठेही फ्रॉड होणार नाही आजच्या भाषेत. तर त्यामुळे तो सगळीकडे बसलेला आहे. त्याच्या मर्जीप्रमाणे सृष्टी चालणार, हे युनिवर्स अख्खं. निग्रहानु निग्रहानुग्रह करते ऐसे जे का, होती यमलोका माझी कोणी. त्यात कर्म साक्षी तो मी यमधर्म, म्हणे आत्माराम रमापती. यम आपण म्हणतो की वाईट देवता आहे, किंवा यम म्हणजे नरकाचा आहे भाग, असं आपण समजतो. पण त्याला यम धर्मदेवता, तो खऱ्या खोट्याचा न्याय लावतो. तो तो साक्षी बनतो प्रत्येक गोष्टीचा, आणि म्हणून तो चुकीचा नाहीये, तो खूप पॉवरफुल शक्ती आहे ती, आणि देवता आहे ती. तो धर्म शिकवतो आपल्याला की काय सही काय गलत. आणि यमाकडेच ते मागतात धर्मराज युधिष्ठिर, हे ती कुंती मागून घेते. ती धर्मदेवता आहे यम ही. तर तो सुद्धा परब्रह्मच आहे. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां काल कलयतामहं, मृगाणां च मृगेंद्रोऽहं, वैनतेयश्च पक्षिणाम. प्रल्हाद मी देख दैत्य कुळी भक्त, होईना जो लिप्त दैत्य भावे. आता दैत्य कुळामध्ये कोण, तो प्रल्हाद. प्रल्हाद हा विष्णू भक्त होता, आपल्याला प्रल्हादाची स्टोरी माहितीच आहे. तो दैत्य कुळात जन्माला आलेला होता, पण तो विष्णू भक्त होता. होईना जो लिप्त दैत्य भावे. दैत्यांमध्ये राहून त्याच्यावर काही तो त्याला त्याची लागण झाली नाही त्या गुणांची. तो अगदी अलिप्त होता त्यांच्यापासून. ग्रासित या माझी जो का महाकाळ, तो मी श्री गोपाळ सांगे ऐसे. हिंस्त्र पशून माझी जो का पंचानन, विभूती ती जाण माझीच गा. पंचानन म्हणजे सिंह. हिंस्त्र, आता हिंस्त्र पशूंची कॅटेगरी, त्याच्यामध्ये सिंह मी स्वतः माझी विभूती आहे असं समजा. पक्षात, आता हिंस्त्र पशु झाले, आता पक्षी. पक्षात गरुड तोमी अवधारी, मज पाठीवरी वाहू शके. पक्ष्यांमधला उच्च पक्षी म्हणजे त्याचं स्वतःचं वाहन गरुड, तो सुद्धा मीच आहे. म्हणजे ह्याच्यावरनं लक्षात आलं असेल की दैत्यांमध्ये कोण, पक्ष्यांमध्ये कोण, प्राण्यांमध्ये कोण, सरपटणारे प्राणी म्हणजे सर्प योनीमध्ये कोण, किंवा नागकुळामध्ये कोण, असं प्रत्येकात त्यांनी आपल्याच एक 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 स्वरूप टाकलेलं आहे. पवन पवतामस्मी राम शस्त्रभृतामहम, झषाणां मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जान्हवी. वसुंधरेची या विस्तारा माझारी, वेळ घडीवरी न लागता. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. सातही सागरा एकाची उड्डाणे, प्रदक्षिणा जेणे करावी गा. ऐशा वेगवंता माझी जो पवन, तो मी ऐसे जाण पंडुसुता. आता पवन म्हणजे वारा. पवनाचा वेग आपण मोजू शकत नाही, प्रचंड पॉवरफुल एनर्जी आहे ती. तर ती शक्ती सुद्धा परब्रह्माचीच आहे. शस्त्रधरान माझी सद्गुण समुद्र, प्रभू रामचंद्र तोमी जाण. आपल्याला माहितीच आहे, राम अवतार आहे, आणि राम हा विष्णूचा अंश आहे आणि अवतार आहे. सापडता धर्म संकटी साचार, तयाचा कैवार घेऊन या हाती, जेणे धनुर्बाण आणिली खेचून विजयश्री. सुवेल नामक पर्वताच्या माथा, ठाकोनिया त्रेतायुगी जेणे. त्रेतायुगात आलेला होता श्रीराम अवतार.
लंकाधीश महाप्रतापी रावण तयाची छेदोन दाही शिरे. दिली भक्षाया ती निशाचरा हाती आकाशी नाचती आनंदेजी. देवांचा लौकिक जेणे संशोधिला स्वधर्माचा केला जीर्णोद्धार. सूर्यवंशा माझी तेजोराशी भला जो का उगवला प्रतिसूर्य. तोमी सीताकांत अयोध्येचा नाथ शस्त्रधारकात रामचंद्र. प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे तो सुद्धा मीच आहे. आणि ते पूर्ण त्यांनी काय काय केलं ती शॉर्ट मध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे. जळचरान माझी सपुच्छ मकर विभूती साचार माझीच ती. भगीरथे गंगा स्वर्गातून खाली आणि ता गिळेली जन्हुनेती. मग मांडीतून सोडिली ती पुन्हा करिता प्रार्थना भगीरथे. भगीरथाची कथा आपल्याला माहितीच आहे की पितरांना मुक्ती देण्यासाठी त्यांनी गंगा भूमीवर आणण्यासाठी त्यांनी तपस्या करून ती आणली. पण आणताना जन्हू नावाचे ऋषी मार्गात त्यांचा होम हवन काहीतरी चालू होतं आणि ते त्यातून वाहून गेलं. ती गंगेमध्ये वाहून गेलं त्यांचं जे चालू होतं कार्य ते. आणि म्हणून त्यांनी ती गिळली. त्या ऋषींनी जन्हू नावाच्या ऋषींनी ती गिळून टाकली गंगा रागापायी. आणि मग नंतर जेव्हा भगीरथाने त्यांची प्रार्थना केली आणि त्यांना विनवणी केली असेल त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या मांडीतनं ती बाहेर काढली. म्हणून ती इथे तसं लिहिलेलं आहे. भगीरथे गंगा स्वर्गातून खाली आणि ता गिळली जन्हू नेंती. मग मांडीतून सोडिली ती पुन्हा करिता प्रार्थना भगीरथे. ऐसी जान्हवी जी त्रिलोकी प्रख्यात. आता त्यामुळे ती गंगेचं नाव जान्हवी सुद्धा आहे. आणि म्हणून तिला जान्हवी नाव पडलं कारण जन्हू ऋषींच्या मांडीतून ती आली म्हणून जान्हवी. तर गंगा सुद्धा गंगेचा प्रवाह जो आहे तो सुद्धा माझं स्वरूप आहे असं प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण सांगत आहेत. ऐसी जान्हवी जी त्रिलोकी प्रख्यात सर्व जलौघात जाणती मी. असो सृष्टीतील ह्यापरी एक एक विभूती त्या देख वर्णू जाता. जन्मसहस्रात धनंजया पाही न होती अर्ध्याही विवरून. अशा तर खूप आहेत. किती किती काय काय सांगणार तो किती आधी ठेवणार. असंख्य. आता ही सृष्टीची निर्मितीच एवढी प्रचंड निर्मिती आहे तो कुठे काय काय गिनत बसणार. असा त्याला प्रश्न पडला. तो म्हणतो मी काय काय सांगू मी कशा कशात आहे. असंख्य आहे. तरी पण मी त्यातल्या महत्वाच्या ज्या आहेत त्या तुला मी सांगतो. सर्गाणामादिरन्तश्च मध्यम चैवाहम अर्जुन. अध्यात्मविद्यानां वाद प्रवदतामहम्. अक्षराणाम् अकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च. अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुख. आघवी नक्षत्रे वेचोनिया घ्यावी ऐसी इच्छा जीवी जरी झाली. तरी धनंजया गगनाची मोठ बांधावया नीट हवी जैसी. पृथ्वीवरी किती परमाणू होती तयाची गणती करू जावे. तरी भूगोलची अर्जुना अघवा धरावया हवा काखे माझी. तैसा देखावया विभूती विस्तार मातेची साचार ओळखावे. उदाहरण देतात. सगळ्या नक्षत्रांना जर हातात एकत्र गोळा करायचं म्हणलं तर आकाश जे आहे त्या अख्ख्या चादरीला आकाशाच्या आपल्याला बांधावं लागेल आणि एकत्र करून असं गुंडाळून जशी आपण घडी करतो तसं करावं लागेल तर ते सगळं हातात येतील सगळी नक्षत्र तारे आकाशातले. असं ते म्हणतात. इतका माझा विभूती विस्तार आहे. कसा कसा सांगायचा. फळ फुले शाखा एका वेळी हाती यावी ऐसे चित्ती जरी वाटे. तरी वृक्षाचे ते मूळ उपटोनी स्वाधीन करून घ्यावे जैसे. मूळ म्हणजे रूट जे आहे तेच हातात घेतलं पाहिजे. तर त्याची ज्याचं रूट आहे ते अख्खं झाड आणि त्याच्या शाखा म्हणजे फांद्यात आणि त्याच्यावरची पानं फुलं फळं सगळी आपल्या तेव्हा हातात येतील. ह्याचा एक अर्थ तुम्हाला कळला का की ते सांगतायत मूळ मूळ रूट जे आहे त्यालाच कवळलं किंवा त्यालाच आत्मसात केलं तर आपल्याला सारं ब्रह्मांड आपण
आपल्यात सामावून घेऊ शकतो, आपल्याला कळू शकतो, आपण ब्रह्मांड आपल्याला समजू शकतं. ब्रह्मांडात काय चाललंय, काय शक्ती आहेत, काय काय दिव्य गोष्टी आहेत, हे आपण जर मेन रूटला, मग ब्रह्मांड कशात आहे? पिंडी ते ब्रह्मांडी. मग पिंडामधलं आत्मतत्व जर आपण कवळलं, जवळ घेतलं, समजलं, त्याला स्टडी केलं, त्याला आत्मसात केलं, तर अख्खं ब्रह्मांड आपल्याला कळेल. जर विभूती योगाचा अभ्यास करायचा असेल खऱ्या अर्थानं, तर आपल्या आतलं आत्मतत्व आपण जाणलं की सर्व कळतं. सगळी पट्टी आंधळ्यासारखी आपल्या डोळ्यावर मायेची, मोहाची लागलेली आहे, ती नाहीशी होईल. जर आपण आत्मतत्वात रूटला जर पकडलं, मूळच उपटून हातात घेतलं, आपल्या स्वाधीन केलं, आपण आपल्या कब्जामध्ये घेतलं, आपलं मेन काय आहे? रूट आतमध्ये, आत्मा, तो जर आपण घेतला समजून, तर आपल्याला अख्खं विश्व, अख्खं ब्रह्मांड, अख्खा परमात्मा कळू शकतो. तैसे जरी माझे विभूती विशेष, कळावे अशेष ऐसे वाटे. नाहीतर फार कठीण आहे. बाहेर जर शोधत बसलो तर फार कठीण आहे काउंटिंग करणं आणि समजणं एकेकाला. तर प्रत्येकाचं विशेष वेगळं आहे. प्रत्येकात पूर्ण वेगळं व्यक्तिमत्व आहे, वेगळी कारणं आहेत, वेगळे गुण आहेत. त्यामुळे आपण काय काय बघायला जाणार? तरी निर्विकार स्वरूप निर्मळ, जाणावे केवळ माझे एक माझे. तर एवढा पसारा असून सुद्धा परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? अत्यंत निर्विकार आणि निर्मळ. त्याला काही आकार नाही. आकारात सगळी दुनिया, सृष्टी पसरली असली, कारण आकाराशिवाय सृष्टी नाही ना. आकार हा बेस आहे, बेसिक एलिमेंट आहे सृष्टीचं. फळाला आकार आहे, नदीला आकार आहे, कुठून कुठे वाहते, प्रदेश आहे, आकार आहे प्रत्येकाला. पण परमात्मा निर्विकार आहे. त्याला आपण असं दाखवू शकत नाही. निर्गुण, निराकार, निर्विकार, असं निर्मळ म्हणजे काय? की मळ नाही त्याच्यामध्ये, विकार नाही कुठलेही, आकार नाही कुठलाही, असं ते स्वरूप आहे. असं कब्जात घ्यायचं म्हणलं तर हातात काहीच येणार नाही. जसं आपण, मी वारा पकडला असं म्हणू नाही शकत, मी धूर पकडला, मी ढग पकडला, असं नाही म्हणू शकत. कारण काय आहे? त्याला काही काही आकार आणि उकारच नाहीयेत या गोष्टींना. पाणी पकडलं, पाणी आपण हातात पकडू नाही शकत, हात ओले होतील. म्हणजे काय? स्पर्श होईल नुसता पाण्याचा. परमात्म्याचा स्पर्श होईल आपल्याला, पण आपण परमात्म्याला असं मिठीत घेऊन पकडून नाही ठेवू शकत. त्याला जर पकडून घ्यायचं असेल, त्याला जर आपल्या मिठीत घ्यायचं असेल, आपल्यात आत्मसात करायचं असेल, तर आत्म्याला, आपल्या आतमधल्या दडलेल्या स्वरूपाला जर ओळखलं, समजलं आणि आत्मसात केलं, तर आपल्याला बाहेरचा परमात्मा आपल्या मुठीत असल्यासारखा वाटेल आणि आपण जिंकल्यासारखं वाटेल. जिंकल्यासारखं म्हणजे काय? निगेटिव्ह मिनिंगनी नाही, आपल्याला कळलं असं आपण समाधान आणि अत्यंत आनंद. सगळ्यात शेवटी आपल्याला तीनच गोष्टी पाहिजेत: शांतता, समाधान आणि प्रचंड आनंद, आनंद स्थिती. या तीन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. त्या मिळवायच्या असतील, तर त्या मिळवायच्या म्हणजे आपल्याला आतमधल्या आत्मतत्वाला आपण जाणलं की बाहेरचा अख्खा पसारा एवढूसा बनून आपल्या आतमध्ये सामावल्याचा आनंद होतो आणि आपल्याला परब्रह्म कळलं याचं समाधान प्राप्त होतं आणि जन्म सार्थकी लागला हे निश्चित होतं तिथे. एरवी अर्जुना वेगळाल्या किती, तू माझ्या विभूती ऐकशील. नाही तर किती लिस्ट काय, अनएंडिंग आहे. तरी एकदाच जाण बुद्धिमंता, सर्व हे तत्वता मीच आहे. तेच सांगतायत ते. ते किती सांगू तुला, अगणित आहे. पण तरी एकच सांगायचं असेल तर तू हुशार असशील तर माझं तत्व काय आहे ते जाण. मी तत्वता काय आहे ते ओळख. सर्व हे तत्वता मीच आहे. माझं तत्व सर्वात आहे आणि तोच तू आहेस आणि तोच बाहेर आहे, तोच तुझ्या आत आहे. हे जर तत्व माझं, काय म्हणू आपण, क्रिएटिव्ह आस्पेक्ट त्याचा जर ओळखला,
तर सगळं सोपं आहे हा विभूती योग समजणं. नाहीतर मग नुसती नावं आहेत. ह्याच्यात हे त्याच्यात ते त्याच्यात हे संपलं. वस्त्रा माझी जैसे एकची ते सुत, राहे ओतप्रोत भरून या. तैसा सृष्टीची या आदी मध्ये अंती, राहिलो किरीटी मीच एक. आता आले ते मूळ पदावर. सगळी नावं सांगतायत, पण तरी पुन्हा पुन्हा मधनं मधनं ते पुन्हा एकदा रिमाइंडर देतात की अरे बाबा रे ठीक आहे नावं सांगतो मी, पण खरं जर तुला जाणायचं असेल तर तू सर्वांमध्ये असलेल्या मला जाण. आणि सुरुवात तू कुठून कर? स्वतःपासून कर. आता वस्त्र आपण कुठलंही कापड घेतो, कर्टन घ्या, ड्रेस घ्या, साडी घ्या, एकच धागा असतो विणलेला आणि त्याने एवढी मोठी साडी बनलेली असते, एवढा मोठा कर्टन बनलेला असतो, एवढा मोठा गालिचा बनलेला असतो. आणि एकच पीस नसतो, ते तागेच्या तागे बनलेले असतात फॅक्टरीत आणि त्याचे पीसेस करून वेगळे 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 अनेक गोष्टी अनेक वस्तू बनवलेल्या असतात. पण धागा एकच आहे, सूत एकच वापरलेला आहे. तसा सृष्टीमध्ये आदी, मध्ये आणि अंत, सुरुवात, मधला भाग आणि अंत, प्रत्येक वस्तूचा प्रत्येक गोष्टीचा. मग ते निर्जीव आणि सजीव दोन्ही येतात त्याच्यात. या सगळ्यांमध्ये मीच आहे, मीच निर्माण केलेला आहे. राहिलो किरीटी मीच एक, माझ्याशिवाय तुला दुसरं काही सापडणार नाही. सर्व व्यापकाचे माझे होता ज्ञान, नुरे प्रयोजन विभूतीचे. आता जेव्हा हे ज्ञान होतं की माझ्या आतमध्ये आपण सगळ्यात पहिले स्वतःपासून सुरुवात केल्यानंतर आत्म्याला जाणल्यानंतर बाहेरचा आत्मा पण कळतो. अवतीभोवतीच्या लोकांचा हा अभ्यास आपला चालू आहे. मग एकदा सर्व व्यापकतेचं, या शक्तीच्या सर्व व्यापकता स्वभाव जो आहे, जो गुण आहे, उत्तम उत्तम पुरुषाचा उत्तम गुण जो आहे सर्व व्यापकता, तो जेव्हा ज्ञात होतो आपल्याला तेव्हा काही प्रयोजन उरत नाही, काही कारण उरत नाही विभूतींचं. कारण ती विभूती तेवढी एक सोडून नाही, ते सगळेच. एक वसुकी नाही, सगळे सर्प त्याच्यात परब्रह्म आहे. एक इंद्र नाही, सगळ्या देवता. सगळं सगळं सगळं. तुवा मज लागी परी ते सर्व व्यापकाचे माझे होता ज्ञान, नुरे प्रयोजन विभूतीचे. परी तैसा नव्हे तुझा अधिकार, आता हा विचार असो पार्था. पण हे कळण्याची अजून तुझी तयारी नाही झालेली. तुवा मज लागी पुसल्या विभूती, ऐक तुझ प्रती सांगे न त्या. पण त्यांनी आता प्रश्न विचारलाय त्यामुळे त्याला सांगायलाच पाहिजे, पण त्यांनी पुढचं सांगितलंय की तू खरंच ह्याच्यावर लक्ष केंद्रित करू नकोस. तू माझा सर्व व्यापकता पसारा जो आहे तो समजून घे. त्याचं मेन काय आहे, सिक्रेट, ते तू समजून घे. मग तुला सगळं कळेल, सर्व सृष्टी कळेल आणि मी काय आहे ते कळेल. पण त्याच्या ते कळण्यासाठीची अजून तुझी पात्रता झाली दिसत नाहीये, कारण पहिला तर तू प्रश्न करतोस. प्रश्न पडला आहे म्हणजे पूर्ण ज्ञान नाहीये. इझी आहे समजायला. जेव्हा प्रश्न असतात तेव्हा पूर्ण ज्ञान नाहीये असा अर्थ होतो. आणि म्हणून ते म्हणतात की परी तैसा नव्हे तुझा अधिकार, आता हा विचार असो पार्था. त्यामुळे आता राहू दे, तू विचारतोयस तर मी सांगतो. पण खरं तर हे आहे. इतकं सोपं त्यांनी मधनं मधनं ते समजावून देत आहेत. तुवा मज लागी पुसिल्या विभूती, ऐक तुझ प्रती सांगेन त्या. मग तो पार्थासी म्हणे आत्माराम, विद्यात अध्यात्म विद्या तिनी. आता माणसं वगैरे झाली, सगळे प्राणी वगैरे झाले, आता ते विद्या आणि हे शास्त्र आणि याच्यावर आले. आता अध्यात्म विद्या काय आहे? ज्याच्यामध्ये आत्मसाक्षात्कार आणि आत्मा काय आहे ह्याचा अभ्यास आहे, ती अध्यात्मविद्या. म्हणजे काय की आत्मारामाला ओळखण्याचं कला आणि जी टॅलेंट आहे किंवा जे शास्त्र आहे, जे ज्ञान आहे, त्याच्यात सुद्धा परब्रह्मच आहे. अध्यात्मविद्या. वक्त्यांची या ठाई वाद जो म्हणून, विभूती ती जाण माझी जगा. वक्त्यांची या ठाई वाद जो म्हणून. आता आपल्याला माहितीये ना शास्त्र, शास्त्रांचा वाद विवाद केला जायचा पूर्वी. तर तो जो गुण आहे, बोलण्याची कला आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या
पॉइंटला प्रेझेंट करायचं, त्याला धरून ठेवायचं आणि त्याच्यावर बोलायचं, ही जी कला आहे ती सुद्धा माझीच आहे. ही पण माझीच विभूती आहे, माझाच अंश आहे. जेथे शास्त्राधारे बोलती समस्त, परी एकमत होत नाही. पूर्वी माहितीये ना, शास्त्रवाद व्हायचे, शास्त्रार्थाचा वाद विवाद राजांच्या दरबारामध्ये. आणि कधी व्हायचे, जेव्हा आपले हे होते ना, राजा जनक होते, त्यांच्या दरबारामध्ये, ह्या अशा टाईपच्या राजांच्या दरबारामध्ये ह्या गोष्टी व्हायच्या. मग तिथे काय म्हणतो आपण, द्वैत अद्वैत, द्वैतवाद आणि अद्वैतवाद, हे दोन नॉलेज घेऊन लोक बसलेली असायची. पण त्यांचं बेसिस शास्त्र जे आहे ते कोणाचं काही चुकीचं नव्हतं. हे पण शास्त्राच्या आधारानेच बोलत होते, अद्वैतवाद आणि द्वैतवादी पण शास्त्राच्या आधारावरच बोलतात. म्हणजे काय, तर चुकीचे कोणीही नाही, त्यांचा बेस स्ट्रॉंग आहे आणि म्हणून ते स्वतःचं मत पटवायला जात आहेत. ही वादविवादाची कला आहे. वादविवादाची कला सुद्धा माझीच दिलेली आहे. जेथे शास्त्राधारे बोलती समस्त, परी एकमत होत नाही. कारण तो वाद घालतायत म्हणून एकमत होत नाही. मग आता आपण ह्याला आपल्या लाईफ मध्ये कसं बघायचं, आपला एखाद्याशी वादविवाद होतो, घरात किंवा बाहेर, आपल्याला, मला म्हणजे मला एक सांगायचं आहे की जर ऑब्झर्व केलं तर तुम्ही ज्या मताचा भिन्नता जी असते घरातल्या माणसांबरोबर किंवा बाहेर, मतभिन्नता म्हणजे अंडरस्टँडिंग वेगळं वेगळं असतं आपलं. मला जे वाटतं ते समोरच्याला वाटेलच असं नाही. त्याची थॉट प्रोसेस, त्याचं अंडरस्टँडिंग लेवल किंवा क्वालिटी किंवा डिफरन्स, तो माझ्यापेक्षा वेगळा असतो. प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो आणि त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी असतात, अनेक अनेक गोष्टी आहेत आणि ते काही चुकीचं नाहीये. त्यामुळे समोरच्याला जे पटतं ते जरुरी नाही की आपल्याला पटेल, आणि आपण जे बोलतो तो त्या अँगलनी समोरच्याला तो विचार पटेलच असं नाही. मग इथे मग काय तो चुकीचा आणि आपण शहाणे असं होतं का, तर नाही. तसंच परिस्थितीमध्ये, जेव्हा जीवनामध्ये जगताना ज्या ज्या घटना जीवनामध्ये होतात, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, शाळा कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, बिझनेसमध्ये, समाजामध्ये, घरामध्ये, सासरी, जिथे जाल तिथे ज्या ज्या घटना होतात, तिथे जर अगदी बारकाईनं बघितलं ना, तर आपण भांडत असतो जोर जोरात त्या सिच्युएशन मध्ये. कारण आपल्याला वाटत असतं माझी पोझिशन करेक्ट आहे, मी जे बोलतोय ते करेक्ट आहे, किंवा मी जे तत्व मांडतोय ते करेक्ट आहे. आणि समोरचाही तेवढ्याच आवेशात भांडत असतो किंवा वाद घालत असतो किंवा समजावण्याचा प्रयत्न करत असतो, काही असेल. कधी ते खूप अग्रेसिव्ह होतं, कधी नॉर्मल वेनी चालतं, बॅलन्स्ड कंडिशन्स मध्ये, की अगदी अतिरेक होत नाही. पण समोरचाही तो त्याचाच हे पटवायचा प्रयत्न करत असतो. पण त्या सिच्युएशन मध्ये बघितलं ना जर बारकाईनं, तर लक्षात येतं की अरे, प्रत्येक माणूस त्याच्या सिच्युएशन मध्ये करेक्ट आहे. पण आपण काय म्हणतो, ह्याच्यामुळे माझं हे झालं, ह्यानी असं केलं म्हणून माझं असं झालं, ह्याच्या ह्या व्यक्तीनं अमुक केलं, अमुक इंटेन्शन ठेवलं म्हणून. अरे पण त्याला ते करेक्ट वाटत होतं, मला माझं करेक्ट वाटतंय, मग चुकीचं कोण आहे? मला नेहमी हा प्रश्न पडतो की चुकीचं कोण आहे. खूप यंग एज पासून मला प्रश्न मनात यायचा की अरे, हा माणूसही करेक्ट असेल, तो माणूसही करेक्ट आहे, मग भांडतात आहेत, सिच्युएशन खराब झालेली आहे किंवा वादविवाद होत आहेत, पटत नाहीये, पण दोष कोणालाच जात नाही. दोष कोणालाही जात नाही, दोष परिस्थितीला जातो, असं मग शहाणे म्हणतात की परिस्थिती खराब होती असं म्हणून त्याला मिटवायचा प्रयत्न करतात. पण खरं तर परिस्थिती पण खराब नाहीच आहे. तर अल्टिमेटली काय, की समोरचाही करेक्ट आहे, आपणही करेक्ट आहे, ते तिथेच थांबवावं आणि साईडचा रस्ता घेऊन निघून जावं. दोषारोपण न करता, दोष न देता साईडनं निघून जावं. कारण चुकून आपल्याला रस्त्यात समोर, आपण मुंगी बघितली का, मुंग्यांना कधी ऑब्झर्व केलंय?
अशा त्या भराभरा भराभरा जात असतात, उलट्या पालट्या उलट्या पालट्या. एक 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 लाईन समोरनं असते, एक लाईन इकडनं असते, दोन्ही असे 1 सेकंद ते असे टक्करतात आणि बाजूनं निघून जातात दुसऱ्याच्या. आपणही तसंच करायचं असतं. जरा वाटलं की अरे काहीतरी गडबड होणार आहे आता इथे, पटकन सटकून जायचं. स्वीटली, नॉट निगेटिव्हली, स्वीटली निघून जायचं साईडनं. मार्ग बदलायचा आपला. दिस इज द राईट वे टू लिव्ह हॅपीली. आनंदात जगणं. तेव्हा जगू शकतो. आपण कटकट 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 करत बसलो तर झालं खतम. त्याची शांती गेली, आपली गेली, सगळ्या माहोलची खराब झाला सगळंच घोटाळा. आणि मग त्याच्या आठवणी म्हणजे निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह मेमरीज आणि निगेटिव्ह एनर्जीज आणि मग डिझास्टर. एवढं सगळं काही करायचं नाही. आता खटका उडणार म्हणल्यावर साईडनं निघून जायचं. मुंगीला आठवायचं. मुंग्या कसं करतात? आपल्याला वाटतं ते कॉन्व्हर्सेशन करतात असा आपण अर्थ काढतोय, पण ते असं रस्त्यात भराभरा भराभरा पळत असताना त्यांच्यामध्ये पण समोरचा येतो. तर ते काही अंगावर चढत नाहीत मारामारी करायला, ते साईडनं निघून जातात. तसंच आपणही करायचं. खूप सोपं होतं. अगदी घरचं वातावरण शांत मस्त राहतं आणि सटकून समोरच्यालाही कळायला लागतं बरं मात्र. अरे हा माणूस अवॉइड करतोय. जे काही फ्रिक्शन्स व्हायची आहेत ती फ्रिक्शन अवॉइड करतायत, मग तो माणूसही करायला लागतो, टेक्निक वापरायला लागतो. म्हणजे काय, एका शाण्याने अनेक शाणे होतात घरात आणि परिस्थिती चांगली राहते. तर ह्या पद्धतीनं जर आपण जगायचा प्रयत्न केला तर आपल्याला कळतं की समोरचाही राईट आहे. त्याच्या बुद्धीच्या पातळीवर तो करेक्ट आहे, माझ्या बुद्धीच्या पातळीवर मी करेक्ट आहे. भांडाभांडी करून काही उपयोग नाही. निगेटिव्ह एनर्जीज प्रचंड प्रमाणात वाढणार आहे, वैर वाढणार आहे, कर्म जनरेट होणार आहे, कार्मिकली आपण फसणार आहे. त्यापेक्षा ते सगळी पुढची स्टोरी थांबवायची असेल तर साईडनं निघून जा. काही रिॲक्ट करत बसायची गरज नाहीये, कारण कर्म तयार होतं प्रत्येक स्मॉल स्मॉल रिॲक्शन्स मध्ये. प्रत्येक कृतीमध्ये, थॉट मध्ये कर्म आहे आपलं. डोळा हलवतो त्याच्यात सुद्धा कर्म आहे. हे इंद्रियाचं कर्म आहे. डोळे, पापण्या, वायूचं कर्म आहे ते. पंचवायूतला एक वायू पापण्या फडकवण्यात कामात येतो. तर ते कर्म आहे प्रत्येक, अगदी बारीक पासून वरपर्यंत शरीरापर्यंत, आतल्यापासून बाहेरपर्यंत कर्म घडतं आपल्याकडनं. म्हणून ते अवॉइड करायचं असेल तर उत्तम मार्ग म्हणजे साईडनं निघून जा. फ्रिक्शन क्रिएट करू द्यायचं नाही. हे जर आपल्याला सर्व व्यापकता, हे कधी होईल पण सर्व व्यापकता परमात्म्याची कळते तेव्हाच. नाहीतर समोरचा चुकीचा हेच आपल्याला सतत वाटत असतं. अरे पण तो पण श्रीकृष्ण आहे, मी श्रीकृष्ण आहे, मग चुकीचं कोण? असा जर विचार आणला तर आपल्याला आन्सर मिळतं. खूप सोपं जातं मग त्यांनी. तुवा मज लागी पुसिल्या विभूती, ऐक तुझ प्रती सांगेन त्या. मग तो पार्थासी म्हणे आत्माराम, विद्याता अध्यात्म विद्या तिनी. आत्मा ओळखण्याची जी विद्या आहे ती अध्यात्म विद्या, आत्म्याचा अभ्यास. वक्त्यांची ठाई वाद जो म्हणून, विभूती ती जाण माझी सगा. जेथे शास्त्राधारे बोलती समस्तम, परी एकमत होत नाही. वादे वादे वाद वाढतची जाय, होईना निर्णय काही केल्या. ऐकता जो वाद श्रोतयांचा तर्क, स्वभावता देख जोर घेई. आणि प्रवक्त्यांची पांडित्य प्रचुर, भाषणे मधुर होती जेथे. ऐशा परी प्रतिपादना माझारी, पार्था अवधारी वाद तोमी. अक्षरा माझारी अकार विशद. एक मिनिट, इथे काय काय म्हणलं त्यांनी, वादे वादे वाद वाढतची जाय, होईना निर्णय काही केल्या. आता हा शास्त्राच्या आधाराचा वाद बोलतायत, पण ऍक्च्युली समाजातला वादविवाद जो असतो त्याच्यातही निर्णय काहीच होत नाही. हा म्हणतो ह्याच्यामुळे झालं, तो म्हणतो त्याच्यामुळे झालं, जे मगाशी मी डिस्कस केलं तिथेही निर्णय घडत नाही. ऐकता जो वाद श्रोतयांचा तर्क, स्वभावता देख जोरो घेई. तर्कच असतो तिथे. आणि प्रवक्त्यांची पांडित्य प्रचुर, पांडित्य प्रचुर म्हणजे विद्वत्तेने भरलेली, भाषणे मधुर होती तेथे. ऐशा परिप्रती पादना माझारी म्हणजे समजावून सांगण्यात, अवधारी ऐक वाद तोमी. हा जो वाद आपण दुसऱ्याला समजावून सांगत असतो, पटवून देत असतो, ही जी भाषा आहे, ही पांडित्य आहे, ही बुद्धिमत्ता आहे,
ही 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 बघा, ही जी वाद म्हणा किंवा बुद्धिमत्ता म्हणा किंवा हे पांडित्य म्हणा, ही एक क्रिएटिव्ह आस्पेक्ट आहे गॉडचा. ह्याला काही आकार उकार प्राणी नाहीये तो. रंगरूप नाहीये पांडित्याला, काही रंगरूप नाहीये. पांडित्य असं असतं म्हणजे ते ज्याच्याकडे तो असा दिसतो, असं काही नाहीये. हा क्रिएटिव्ह आस्पेक्ट आहे. क्रिएटिव्ह म्हणजे काय? जे काही दिसू सांगू शकत नाही आपण, व्यक्त करू शकत नाही, ते क्रिएटिव्ह ऍबस्ट्रॅक्ट म्हणू शकतो आपण त्याला. तर पांडित्य किंवा वाद घालण्याचा स्वभाव किंवा गुण, तर्कवितर्क करण्याची क्वालिटी, हा जो आहे, हा 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 ऍबस्ट्रॅक्ट आस्पेक्ट आहे गॉडचा. तो सुद्धा म्हणतोय की तो मीच आहे. अक्षरा माझारी अकार विशद, समासात द्वंद्व तो मी जाण. द्वंद्व समास आपल्याला व्याकरणामध्ये जो आहे तो. अक्षरा माझारी अकार विशद, विशद म्हणजे स्पष्ट. समासात द्वंद्व तो मी जाण, मशकापासून ब्रह्मदेवावेरी सर्व ग्रास करी तो मी काळ. मशकापासोनी मच्छर आणि ह्याच्यापासून ब्रह्मदेवापर्यंत जे जे काही नष्ट करतो तो काळ पण मीच आहे. अंत करणारा काळ, सगळं ग्रास करतो, खाऊन टाकतो मी, असा तो काळ, तो सुद्धा मीच आहे. म्हणजे काय? आधी मध्य अंत मीच आहे, असं ते इनडायरेक्टली सांगतात. मेरू मंदरादी पर्वतासहित चुरोनी टाकीत मेदिनी जो, मग सकलही होता जलमय, जिरवित जाय ठाईच ते. मेदिनी म्हणजे पृथ्वी. मेरू मंदरादी पर्वतासहित चुरोनी टाकीत मेदिनी जो, मग सकलही होता जलमय. हे सगळं जेव्हा अंत होतो, प्रलय येतो, तेव्हा पृथ्वी जलाशयात डुबून जाते, असं वर्णन आहे शास्त्रामध्ये, वेदांमध्ये. त्याच्याबद्दल त्यांनी बोललंय की मग सकल ही होता जलमय, जिरवीत जाय ठाईच ते. कल्पांतीचे तेज सर्वथा ग्रासून, टाकी जो गिळून वायू तेही. जेव्हा अंत होतो, प्रलय काल येतो, तेव्हा तो सगळं परत वापस घेतो. जे क्रिएट केलेलं आहे ते नुसत्या अंडरस्टँडिंगने आणि डिसिजननी तो वापस घेतो, गायब करून टाकतो. पृथ्वी एवढी जी कौतुकाने निर्मिली, एवढ्या एवढ्या एनर्जीज निर्माण केल्या, 1 मिनिटात ते पाण्यामध्ये डुबून सगळं नाश होतो, अंत होतो सगळ्याचा. कल्पांतीचे तेज सर्वथा ग्रासून, टाकी जो गिळवण वायू तेही. मग नभ प्रांत उरे तो समस्त, जयाच्या पोटात सामावेगा. ऐसा धनंजया काळ जो अपार, तो मी लक्ष्मीधर म्हणे ऐसे. मीच करतो ते. आणि मग तो निद्रा, त्याच्या निद्रेमध्ये जातो विष्णू, अखंड निद्रेमध्ये अवस्थामध्ये, सर्व सृष्टीचा नाश करून. मग पुन्हा उठतो तेव्हा पुन्हा सृष्टी निर्मिती करतो. मग सृष्टी करता जो का प्रजापती, अर्जुना विभूती माझीच ती. प्रजापती सृष्टी करता म्हणजे पहिला तर आपले ब्रह्मदेव, आणि त्यांच्यापासून जे प्रजापती निर्माण झाले, आणि मग ते मनू आणि हे सगळे जे झाले, ते ते सगळे माझ्याच विभूती आहेत. मृत्यू सर्व हरश्चाह मुदद्भवश्च भविष्यताम, कीर्ती श्रीर्वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. सृजिली जी भूते तयाचे धारण, धनंजया जाण मीच करी. सृजिली जी भूते तयाचे धारण, धनंजया जाण मीच करी. सकळा जीवन मीच पंडू सुता, शेवटी संहर्ता मृत्यू मीच. म्हणजे सगळ्या सगळ्या सृष्टीमध्ये जी भूत, म्हणजे काय? ही जिवंत शक्ती, त्याची धारणा. धारणा म्हणजे एक त्याचं बेसिक आस्पेक्ट, जिवंतपणाचं धारण जो केलेला आहे त्यांनी, त्या सोलनी किंवा त्या एनर्जीजनी, ती धारणा शक्ती सुद्धा माझीच आहे. आणि सगळ्यांना एवढं जीवन देऊन त्यांचा संहर्ता म्हणजे नष्ट करणारा मृत्यू पण मीच आहे. मीच निर्माण करतो, मीच धारण करतो, त्यांना जगवतो, धरून ठेवतो काही काळ, आणि संपवतो पण मीच.
आता स्त्रीगणात विभूती ज्या सात, कौतुके त्या येथ सांगेन मी. तैरी ऐक जिका नित्य नवी कीर्ती, माझीच ती मूर्ती कुंती सुता. कुंती सुद्धा परमात्म्याचा अंश होती. आणिक औदार्या सहित संपत्ती, अर्जुना विभूती माझीच ती. बैसोनिया न्याय रूपी पालखीत, विवेकाचा पंथ अंगीकारी. ऐसी जी का वाचा ती माझी विभूती, म्हणे रमापती भगवंत. वाचा, भाषा आपली, आपल्या तोंडातून येणारी, ती सुद्धा परब्रह्माचा अंश आहे. म्हणून चांगलं बोलावं, चांगले विचार करावे, असं आपण म्हणतो. आपल्या वाचेतून काय जातं ते फार महत्वाचं आहे. परमात्मा बोलतोय असं समजायचं. ऍक्च्युली खरं एक एक गंमत आहे. इंटेन्शन वर्क्स ऑलवेज. तुम्ही काय इंटेन्शन ठेवता त्यांनी ते निर्माण होतं. तर आपण घरामध्ये गुरूंचा, देवदेवतांचा फोटो आणतो, त्याला रोज पूजा करतो, नैवेद्य दाखवतो. तर स्वामींचा फोटो आहे घरात, त्याला रोज आरती हे करतो आपण, दिवाबत्ती, संध्याकाळचा सकाळचा पूजा करतो, नैवेद्य दाखवतो. जेवण बनवलं त्याचा नैवेद्य, आपण जे खाऊ मिठाई आणली त्याचा नैवेद्य, घरातनं बाहेर जाताना सांगितलं, त्यांच्याशी बोललं, त्यांना प्रॉब्लेम सांगितले. हे सगळं करून आपण काय करतो? एक तर पहिली श्रद्धा, ट्रस्ट अँड फेथ, हे बळकट करतो आपण स्वतःच. आणि त्याच्यानी ते स्वामींचं शक्ती आपण घरात ऍक्च्युली निर्माण करतो नुसत्या इंटेन्शननी. आता हे झालं दैवी शक्तींचं घरात जागृत करणं. पण आपण काय बोलतो, काय विचार करतो, हे आपण इंटेन्शननी त्या एनर्जीज आपल्या जाग्या करू शकतो. आपल्या त्या शक्ती आहेत. आपल्याला मनुष्य बनवला आहे तर मागे मला वाटतं मी सांगितलं होतं, जेव्हा सृष्टी निर्मिती झाली, मिनरल वर्ल्ड झालं, मग त्याच्यानंतर प्लांट किंगडम म्हणजे प्लांट वर्ल्ड क्रिएट केलं, झाडं वगैरे सगळी सृष्टी निर्माण केली. त्याच्यानंतर अॅनिमल किंगडम क्रिएट केलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ह्युमन क्रिएट झाले, तेव्हा त्याचा थर्ड आस्पेक्ट परब्रह्माचा, तो स्वतः उतरला ह्युमन च्या लाईन मध्ये, ह्युमन म्हणून जन्माला येण्यासाठी. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की अनंत जन्म घेतल्यानंतर मनुष्य जन्म आला, त्याचं महत्व ह्यासाठी आहे कारण मनुष्य बनतो त्याच्यात स्वतःचा आस्पेक्ट, थर्ड आस्पेक्ट त्यांनी टाकलेला आहे, शिव तत्व, ते त्यांनी आपल्यात टाकलेलं आहे. आणि म्हणून आपण आत्म्याची पूजा करतो, आत्म्याला जाणून घेतो, म्हणजे त्या शिवतत्वाला आतमधल्या जाणून घेतो. हा आहे. म्हणून प्राण्यांना नाही शिकवत की अरे तू आत्मा आहेस, त्यांची शाळा नाही भरत वैदिक अभ्यासाची. माणसांचीच का भरते? कारण तो थर्ड आस्पेक्ट, ऍक्च्युअल आस्पेक्ट उतरलेला आहे प्रत्येक ह्युमन बिंग मध्ये. एव्हरी सिंगल ह्युमन बिंग परब्रह्माचा अंश तो म्हणून म्हटला जातो, कारण त्याचं तीन आस्पेक्ट आहेत. शिवा आस्पेक्ट, विष्णू आस्पेक्ट आणि ब्रह्मा आस्पेक्ट. हे तीन आस्पेक्ट ग्रॅज्युअली उतरले धरतीवर सृष्टी क्रिएट करताना. आणि शेवटच्या ह्याच्यात शिवतत्व उतरलं ह्युमन्स बनले तेव्हा. जेव्हा सोल अपग्रेड होतात आणि तो सोल इंडिव्हिज्युअलाइज होऊन ह्युमन बनतो, एक इंडिव्हिज्युअल ह्युमन बनतो, तेव्हा त्याच्यात जसं आपण भाजीत मसाला टाकतो हळदी बरोबर, तसं तिथे परमात्म्याने स्वतःचा अंश एक चमचा टाकला आणि एक ह्युमन बनला. असं प्रत्येकामध्ये एक एक स्पून परमात्म्याचा अंश आहे. आणि तोच आहे आत्मतत्व, परमात्म तत्व आपल्या आतलं. आणि म्हणून इथे ह्युमन लाईफचं आणि बर्थचं का मध्ये सांगितलेलं आहे आपल्या विवेक चूडामणीमध्ये की 80 काय 84 लक्ष योनींनंतर जेव्हा मनुष्य जन्म येतो, पहिले कितीतरी श्लोक विवेक चूडामणीमध्ये हजारदा त्यांनी हे सांगितले की अरे बाबा तुला मनुष्य जन्म आलाय, याचा अर्थ कळतोय का?
ते का ऋषींनी, मुनींनी, संतांनी, ग्रेट बिंग्सनी बार 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 घोकलंय की मनुष्य जन्म, मनुष्य जन्म, मनुष्य जन्म. का त्याचं महत्व आहे? का तर त्याच्यात शिवा आस्पेक्ट डायरेक्ट उतरलेला आहे. परब्रह्म तत्व त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला हायर कॉन्शियसनेस पण आहे, आणि तो हायर कॉन्शियसनेस आहे विवेकाचा. आपल्याला विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आहे, जी प्राण्यांना नाहीये, पक्ष्यांना नाहीये, झाडांना तर त्याहून नाहीये, आणि मिनरल्स, खनिजांना तर अजिबातच नाही पूर्णपणे. त्यांना विवेकाचा हे नाहीये भाग. तो फक्त माणसामध्ये आहे. म्हणून विचारे मना तूची शोधून पाहे, का आपण मनाला, मनाबद्दलचे मनाचे श्लोक आहेत. मनाला का महत्व दिलंय, विचारांना का दिलंय? कारण त्याच्यातच ती शक्ती दिव्य स्वरूपाने व्यक्त होते विवेक बुद्धीच्या मार्फत. आणि म्हणून त्याचा खूप इतकं जास्त महत्व आहे मनुष्य जन्माचं. पण आपण आपल्या नातलगांमध्ये रोजच्या गोष्टी आणि ते सगळं जीवन साजरं करण्यातच एंगेज असतो. त्याच्यात तो मार्गच राहतच नाही लक्षात. मुळात जन्मालाच आल्यानंतर मागची स्मृती, गर्भामध्ये हातापाया पडलेलं असतं आत्मा, जीव, की मला माफ कर, मला कळलं, माझं चुकलं, मी परब्रह्म तत्व आहे. पण बाहेर आल्यावर पुन्हा विसरतो. म्हणून याच कारण दुसरं सांगते की सर्व संत जन्म मृत्यूचे फेरे येरझारा थांबवा असं का प्रार्थना करतात? का तर दरवेळी जन्माला आलं की विसरायला होतं. दरवेळी जन्माला आलं की विसरायला होतं. मरताना आपल्याला लक्षात येतं की अरे बापरे, सगळा जन्म वाया गेला. म्हणजे ही सायकल आहे, कधी थांबणार? म्हणून संत म्हणतात की जन्म मृत्यूच्या येरझारा थांबवा, येणं जाणं थांबवा, कमी करा. आणि म्हणून अध्यात्माचा अभ्यास, जे अध्यात्म सुद्धा परमात्म्याचा जिथे तिथे तोच बसलेला आहे. आणि आपण काय शेती मिरवावी मग? मी याचा अभ्यास केला, मी अमकं शास्त्र वाचलं, मी तमक्याचा क्लास घेतला, मी अमकं धारण केलं, किंवा मला हे कळलं, मी मला माझं पुन्हा तेच. हे सगळं चुकीचं आहे. तोच स्वतः बसलाय, तोच करतोय, ज्ञानही तोच, ज्ञाता तोच, ध्येय तोच, सगळं तोच. आपण येतोच कुठे या सगळ्या कॅल्क्युलेशन मध्ये? असं जर सतत सतत विवेकी विचारांनी जर हे सगळं सतत आपण विचार केला, तर आपोआप मीची चादर झिनी झिनी हो गई म्हणतात ना, ते भजन आहे अनुप जलोटांचं. ती अगदी अशी हे होत जाईल. काय म्हणतात ती, झिजून जाईल ती मीची चादर, आणि आत्मतत्व उजळून येईल. ते तेव्हा होईल जेव्हा आपण सतत असा विचार करू, विवेक मंथन डोक्यामध्ये सतत 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 विचार करू याचा, जे आपण अभ्यासतोय त्याचा. तरी ऐकजी का नित्य नवी कीर्ती, माझीच ती मूर्ती कुंती सुता, आणिक औदार्या सहित संपत्ती, अर्जुना विभूती माझीच ती. वैसोनिया न्याय रूपी पालखित, विवेकाचा पंथ अंगीकारी, ऐसी जिका वाचा, ती माझी विभूती, म्हणे रमापती भगवंत. न्यायरूपी पालखीत विवेकाचा पंथ धरून जी वाचा बोलत असते, म्हणजे काय? की न्यायाच्या भाषेत जेव्हा विवेकाचा पाथवर चालताना भाषा जी बोलते, ती ती माझी विभूती आहे म्हणतात. गलिच्छ भाषा असेल, वाचा असेल, शिवीगाळ करणारी वाचा, ती नाही म्हणलंय. पण ती सुद्धा, ती काय आहे? डर्टी झालेली वाचा आहे. ज्याला प्रकृतीचा मायेचा परिणाम झालेला आहे, ती घाण झालेली आहे. जसं गंगेचं पाणी स्वच्छ, पवित्र, पण नालीचं पाणी, गटार नालीचं पाणी घाण का? पाणी पाणीच आहे, पण त्याच्यात कचरा आहे. गंगेच्या पाण्यात दैवी आहे, ती पवित्र आहे. आपण टाकल्यावर कचरा दिसतो आपल्याला. मग आज गंगेत गंगेत कचरा झालेला आहे, पण तो कोणी टाकला? माणसानी बाहेर न टाकला. मूळची गंगा शुद्ध आहे. हा फरक आहे. म्हणून वाचा कोणती? ज्या वाचेमध्ये विवेकाचा पाथ धरलेला आहे, बोलणारा विवेक पंथाला लागलेला आहे आणि न्यायाला धरून बोलतो आहे, ती वाचा
म्हणजे माझी विभूती आहे. देखिल्या पदार्थे देतसे करोन माझी आठवण निरंतर. ऐसी जी का स्मृती ती माझी विभूती तुझं नको भ्रांती येथे काही. ही जी आठवण म्हणतो, मला आठवण झाली, मला आठवलं, माझ्या लक्षात आहे. काही लोक म्हणतात ना माझ्या खूप छान लक्षात राहतं. काय ते तर दैवी जे गुण आहे ना तो. पण आपण काय म्हणतो, अमुक माणसाच्या चांगलं लक्षात राहतं किंवा माझ्या चांगलं लक्षात राहतं असं आपण म्हणतो. क्रेडिट कोण घेतो? आपण घेतो. पण आहे कोणाचं? ते परमात्म्याचं आहे. इतकं जर डिकोड केलं आपल्या एक 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 गोष्टीला आपल्या शरीरातल्या पण, तर लक्षात येईल डोळे म्हणजे तोच, तोंड म्हणजे तोच, सगळ्या शक्ती तोच, त्वचा म्हणजे तोच, सगळं तोच. तर मी कुठे आहे असा प्रश्न पडेल. आणि मग मीचा अभ्यास सुरू करेल माणूस. आणि मग लक्षात येईल की अरे मी पण नाहीये, मी सुद्धा नाही, मी त्या गंगेच्या प्रवाहातला एक कण आहे. आणि मी सुद्धा तोच आहे, ही शेवटी स्थिती येते. स्वहितानुकूल बुद्धी इह लोकी धृती मी त्रिलोकी क्षमा ही मी. धृती म्हणजे धारणा, मनात साठवून ठेवण्याची शक्ती. आता ही गलिच्छ झाली तर काय करतो आपण? निगेटिव्ह मेमरीज, घाण, मळ, मनामध्ये मळ साठवून ठेवतो. स्वच्छ मन म्हणजे धारणा, आणि घाण मन म्हणजे मळलेलं, मलिन झालेलं मन. म्हणजे आपण बघा, आपलं सगळं सिस्टम इतकं प्युअर आहे, डायरेक्ट परब्रह्मन, दुसरं काहीही नाही म्हणू शकत आपण. आत बाहेर, क्रिएटिव्ह आस्पेक्ट, ऍबस्ट्रॅक्ट आस्पेक्ट, नंतर कॉन्क्रीट आस्पेक्ट आपल्या शरीराचा. कॉन्क्रीट काय आहे? हे जड शरीर, ते सुद्धा पंचमहाभूत म्हणजे परब्रह्मन. आत बाहेर, दिसतं नाही दिसतं ते सगळं, अख्खी विभूती आहोत आपण. तिथे कुठेही अहंकार राहू शकत नाही. ऐसी जी का स्मृती ती माझी विभूती तुझं नको भ्रांती येथे काही. स्वहितानुकूल बुद्धी इह लोकी धृती मी त्रिलोकी क्षमा ही मी. आपण क्षमा करतो दुसऱ्याला, फॉरगिव्हनेस. पण त्याचं सुद्धा आपण क्रेडिट नाही घ्यायचं की हा मी सगळ्यांना क्षमा केलं, ते सगळं सोडून दिलं. पुन्हा मी नाही तो, त्यांनीच करवलं, त्यांनीच केलं, तोच नामानिराळा झाला. ऐशा परी नारी माझी सात शक्ती त्या माझ्या विभूती ओळख तू. संसार गजासी जो का पंचानन देव तो श्रीकृष्ण ऐसे बोले. श्रीकृष्ण सांगतायत की या स्त्री गणात म्हटलेल्या आहेत या विभूती सगळ्या. कुंती, औदार्य, त्याच्यानंतर विवेक, वाचा, त्याच्यानंतर स्मृती, क्षमा, धृती, या सगळ्या शक्ती परब्रह्माच्या आहेत. बृहत साम तथा सामनाम गायत्री छंद सामहम मासानां मार्ग शीर्षोहम मासानां मार्ग शीर्षो अमृतूनाम कुसुमाकर. वेदातील स्तोत्रांमाझी बृहत साम स्तोत्र जे उत्तम जाण ते मी. अर्जुना गायत्री छंद जो छंदात तो मी हे निभ्रांत ओळख तू. गायत्री छंद आणि वेदांमधले बृहत्साम स्तोत्र. ऋतूत वसंत तो मी पुष्पाकर मासात साचार मार्गशीर्ष. महिने आपले मराठी महिने आहेत, त्याच्यातला मार्गशीर्ष माझा अंश आहे, माझी विभूती आहे. आणि ऋतूंमध्ये वसंत ऋतू, ज्याच्यामध्ये भरपूर फुलं येतात, किती सुंदर असतं वसंत ऋतूमध्ये. सृष्टीचं चित्र फार वेगळं असतं.